नमस्कार मैत्रिणींनो, सर्वप्रथम सर्वांना अंगारकी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा। आज आपण उपवासासाठी थोडा वेगळा पदार्थ बनवणार आहोत। तो म्हणजे उपवासाचे घावणे आणि त्याचसोबत उपवासासाठी चालणारी अशी चटणी बनवणार आहोत। अतिशय सुंदर रेसिपी आहे, संपूर्ण बघा म्हणजे तुम्हाला नक्की आवडेल। किती जाळीदार घावणं तयार झालेली आहेत तुम्ही पाहू शकता आणि जाळीदार पण झाली आहेत आणि त्याचसोबत ती मऊ लुसलुशीत देखील झालेली आहेत। जशी आपण तांदळाची घावणं बनवतो ना त्याप्रमाणे अतिशय मस्त बनतात। नक्की रेसिपी ट्राय करा आणि त्यासाठी रेसिपी संपूर्ण बघा, म्हणजे कसं प्रमाण चुकणार नाही आणि तुम्हाला देखील अशी मऊसूत जाळीदार घावणं तयार करता येतील। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। उपवासाची ही घावणं बनवण्यासाठी तुम्हाला वरीचे तांदूळ म्हणजेच भगर बोलले जातात ते आणि साबुदाण्याची आवश्यकता आहे। त्यामुळे हे दोन्ही पदार्थ आपल्याकडे असणं गरजेचं आहे घावणे बनवण्यासाठी। आता घावणे बनवण्यासाठी इथे मी अर्धी वाटी साबुदाणे घेतलेले आहेत आणि 1 वाटी इतकं भगर म्हणजेच वरीचे तांदूळ घेतलेले आहेत। हे दोन्ही पदार्थ आपल्याला वेगळे वेगळे भिजवायचे आहेत। पहिल्यांदा एकदा असं छान धुवून घेऊया, म्हणजे कसं आपल्याला भिजत घालायला थोडं बरं पडतं। स्वच्छ धुवून घेऊया एका पाण्याने। काही कचरा असेल तर अगोदर हे दोन्ही पदार्थ आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे आहेत आणि नंतरच मग यामध्ये पाणी घालायचं आहे। आता हे थोडा वेळ भिजवायचे आहेत, म्हणजे 1-2 तास तरी भिजले पाहिजेत दोन्ही पदार्थ साबुदाणे आणि वरीचे तांदूळ। 2 तास आपण हे छान भिजवून घेणार आहोत, म्हणजे कसे फुलून येतील वरीचे तांदूळ आणि साबुदाणे। आता हे पहा मी संध्याकाळी भिजायला ठेवले होते, आता छान भिजून आलेले आहेत। भिजल्यानंतर बघा वरीचे तांदूळ देखील छान फुलून येतात। आता हे दोन्ही पदार्थ आपण मिक्सरमध्ये छान वाटून घेणार आहोत आणि वरीच्या तांदळामध्ये थोडं पाणी जास्त वाटतंय ते काढून घ्यायचं आहे। जास्त पाणी घालायचं नाही आहे आपल्याला, कारण मिक्सरमध्ये आपण वाटताना यामध्ये पाण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे। त्यामुळे संपूर्ण तांदूळ आणि साबुदाणे काढून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि आता आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये छान बारीक करून घ्यायचे आहेत। पीठ बनवून घ्यायचं आहे, असं बॅटर झालं पाहिजे। मी तुम्हाला ओतून दाखवते भांड्यामध्ये। हे पहा अशा प्रकारे एकसंध असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे। आता जर तुम्हाला इन्स्टंट घावणे बनवायचे असेल तर तुम्हाला इथे सोड्याचा वापर करावा लागेल, परंतु मी हे दुसऱ्या दिवशी उपवासाला सकाळी बनवणार आहे। त्यामुळे मी रात्रभर हे बॅटर आंबवण्यासाठीच म्हणजेच किणवण्यासाठी ठेवलं होतं। हे पहा दुसऱ्या दिवशी सकाळी मिस्टरांना जरा लवकर जायचं होतं, त्यामुळे डब्यासाठी मी ही घावणं तयार केली आहेत। हे पहा अतिशय सुंदर असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे। छान घोटून घ्यायचं, म्हणजे कसं आपल्याला घावणे बनवायला अगदी इझी पडतात। चमच्याने छान घोटून घ्यायचं। मला घावणं बनवायचे आहेत त्यामुळे मी थोडं असं सरसरीत ठेवलेलं आहे पीठ बघा। जर तुम्हाला आंबोळ्या बनवायच्या असतील तर थोडं घट्टसर पीठ पाहिजे। इथे मी घावणे बनवते। तव्याला तेल लावून घेतलेलं आहे छान। आता आपण थोडंसं मीठ घालायचं बॅटरमध्ये बनवण्यापूर्वी घावणे, आणि मग आपण घावणे घालून घ्यायचे तव्यावरती। तेल लावून तवा छान गरम करून घ्यायचा आणि मग आपल्याला ही घावणं बनवून घ्यायची आहेत। बिडावरती पण बनवू शकतो, परंतु इथे मी आता तवा वापरलेला आहे नॉनस्टिकचा। एक 3-4 मिनटं छान असं मीडियम गॅसवरती आपल्याला घावणं शेकवून भाजून घ्यायचं आहे आणि मग परतायचं आहे, कारण हे आपलं उपवासाचं घावण आहे। हे पहा आता घावणे बनत आहेत तोपर्यंत मी चटणी बनवून घेते। थोडी कोथिंबीर, 3-4 हिरव्या मिरच्या, खोवलेलं खोबरं आणि जिरं घेतलेलं आहे। थोडंसं मीठ घालायचं आहे। यापेक्षा जास्त पदार्थ उपवासासाठी आम्ही वापरत नाही, त्यामुळे तुम्हाला अजून काय आवडत असेल चटणीमध्ये तर अजून ॲड करू शकता, जो पदार्थ तुमच्याकडे चालेल उपवासासाठी। चटणी छान बारीक वाटून घ्यायची। हे पहा थोडंसं चटणी राहिली आहे मिक्सरमध्ये, थोडंसं पाणी घालून ते पण आपण काढून घेणार आहोत। चटणी देखील आपली तयार झालेली आहे। सुंदर लागते अशा प्रकारची चटणी। आता ही उपवासाची चटणी आहे त्यामुळे मी याला तडका देणार नाही आहे, अशीच खायची।
छान लागते घावण्यासोबत. आता बाकीची घावणं बनवून घेते. बघा मगाचं मोठं बनवलं होतं, आता थोडं छोटी छोटी घावणं बनवून घेते, म्हणजे उलटायला छान पडतात, पटकन उलटली जातात. मोठं घावणं असेल तर कसं थोडा वेळ लागतो. हे पहा, जाळी खूप सुंदर येते या घावण्यांना. आणि उपवासासाठी जर घावणे खायला मिळाले तर अजून काय पाहिजे. अतिशय सुंदर बनतात, नक्की ट्राय करा. हे पहा, संपूर्ण घावणं मी बनवून घेते, तयार झालेली आहेत. एवढ्या बॅटरमध्ये 4-5 घावणं बनतात, अशी मीडियम साईजची. तुम्ही नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.